गोवा बस मालक संघटनेतर्फे आज जी प्रेस आपयल्या तितून सगळ्यांचे पयलीं स्वागत करता आनी लॉंग पेंडींग विशय जो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो तेचेर आयज असो उजवाड घालता। पयलीं फ्लॅशबॅक की 2/12/2010 ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान 14 पोस्ट एडवर्टायज जाले, तितून 8 जनरल कॅटेगरी एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजे AMVIचे 14 पोस्ट, तितून 8 जनरल कॅटेगरी, 3 OBC आणि 3 ST। 11/7/2011 रिटर्न टेस्ट जाल्यो, मागीर 21/2/2011 ते 22/2/2011 मागीर 23/2/2011 ड्रायव्हिंग टेस्ट घेतले गेल्यो, तितून जनरल कॅटेगरी ड्रायव्हिंग टेस्टाक 126 भुरगे, OBC कॅटेगरीन 38 भुरगे आणि ST कॅटेगरीन 10 भुरगे। मागीर 28/2/2011 ते 2/3/2011 ओरल टेस्ट घेतल्यो, तितून परत जनरल कॅटेगरी 125, OBC कॅटेगरी 38, 38, ST कॅटेगरी 10। आता हे सगळो प्रोसिजर जाल्या उपरांत 15/4/2011 टोटल जे 14 पोस्ट एडवर्टायज जाल्ले त्या वेळाचेर, म्हणून रिक्रूट करतना 29 पोस्ट घेतले, तितून जनरल कॅटेगरी 17, OBC कॅटेगरी 7, ST कॅटेगरी 5। आणि हे पोस्ट घेतल्या उपरांत आमकां जेन्ना कळ्ळें की वायोलेशन जाला सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरीचे आनी कॉन्स्टिट्यूशनाच्या आर्टिकल 14 आणि 16 हेचे जे वायोलेशन जाला, ताका लागून आमी ITIच्या अंतर्गत सगळी म्हायती घेतली आनी म्हायती घेतल्या उपरांत एक्सपिरियन्स सर्टिफिकेटी ज्यो आहा ह्या एसिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरांच्यो 29 जाणांच्यो त्यो खंय तरी फेक आहा आनी कॉन्स्टिट्यूशनाचे आर्टिकल म्हणजे पोस्ट 14 एडवर्टायज करप आनी 29 घेवप, 15चेर चड घेवप, दोनूय मुद्दे घेवन विजिलन्सान कंप्लेंट केली। विजिलन्साचो रिपोर्ट येयलो, तेंचेर सगळ्यांचेर खोट्यो एक्सपिरियन्स सर्टिफिकेटी दिल्या म्हणून इमिजिएटली FIR रजिस्टर करची म्हणून सरकाराक रिपोर्ट दिलो विजिलन्स डिपार्टमेंटान। पुणून दुर्दैवान सरकारान त्या वेळार काय केलें ना। मागीर तरी आसतना 2012 मनोहर पर्रीकाराचें सरकार 9 तारखेक येयलें आनी तेचेर कर म्हणून ह्या हेचेर सगळे मनोहर पर्रीकारान गोल्डन डे ऑफ डिपार्टमेंट म्हणटा त्या दिसा आमी पयलीं म्हणटाले आनी आतांय परत म्हणटा की 14/3/2012 ह्या दिसा परत एकूच दिसान 12 इन्स्पेक्टरांक परत मान्यता दिली गेली। म्हणजे प्रोसिजर स्टार्ट जालो, LDCन पुटअप केले, हेड क्लार्का कडेन फायल केली 14 तारखेकूच, मागीर परत ADT हेडक्वॉर्टर्स आहा तेणी अप्रूव केली 14 तारखेक, डेप्युटी डायरेक्टरान अप्रूव केली 14 तारखेक, परत मागीर ती ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी कडेन गेली, तेणी 14 तारखेक अप्रूव केली। मिनिस्टर त्या वेळार चीफ मिनिस्टर आनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मनोहर पर्रीकर तेणी 14 तारखेक अप्रूव केली। थंयच्यान फायल डिपार्टमेंटान येवन ऑफर ऑफ अपॉइंटमेंट टायप जाली, ती 14 तारखेक दिली गेली आनी अशा तरेन 12 इन्स्पेक्टर 14 तारखेक घेवपाचे थारले, पूण तितूंतले 9 इन्स्पेक्टर फक्त घेतले, दोगांचे पेपर सारके ना म्हणून, आनी 8 इन्स्पेक्टर 9 फक्त फोंडा तालुक्यांतले म्हणजे सुदीन ढवळीकाराक फेवरेटिजम करपाक थंयचे घेतले गेले। मागीर 28 मागीर मोदी एक 2 इन्स्पेक्टरांचे इमिजिएटली एक्सपिरियन्स सर्टिफिकेटी आनीक कंप्लेनी इंडिविज्युअल येयल्या उपरांत प्रूव जाल्या उपरांत दोगूय सस्पेंड केले गेले, 2 इन्स्पेक्टर सस्पेंड केले तितूंतले। मागीर ताका लागून सरकार काय करिना म्हणून आमी 28 तारखेक पेटिशन फायल केले हितून हायकोर्टान, म्हणजे पेटिशन त्या वेळाचेर आमी फायल केले 2012 आनी पेटिशन फायल केल्या उपरांत 2012 गव्हर्मेंट ज्या आनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा हेंच्यांनी खंय तरी 1 वर्साचो टायम मागलो कोर्टा कडेन की आमी डिपार्टमेंटल इन्क्वायरी करता आनी कितें सत्य आहा तें सगळें भायर हाडटा, विजिलन्स रिपोर्टाच्या आदाराचेरूय आमी इन्क्वायरी करता। 1 वर्स जालें तरी काय जालें ना म्हणून परत आमी 2014 28/2014 हे पेटिशन फायल केले आनी तितून परत सरकारान स्टेटमेंट केलो की 6 म्हयन्यान आमी इन्क्वायरी कंडक्ट करता एज पर CCS कंडक्ट रूल आनी त्या प्रमाणे 6 म्हयन्यान रिपोर्ट घेवन कितें आहा तें आमी एक्शन घेता। आतां हे पेटिशन 7 तारखेक डिस्पोज जाल्या उपरांत 17/3/2016 डिपार्टमेंटान जॉन्सन फेर्नांडीस डेप्युटी कलेक्टर त्या वेळा वयलो फोंडाचो ताका अपॉयंट केलो। त्या जॉन्सन फेर्नांडीसान इन्क्वायरी केल्या उपरांत 15/2/2019 ह्या दिसा 19 रिपोर्ट सगळो ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक दिलो गेलो त्या वेळाचेर।
आता दुःख जाता कितें की रिपोर्ट जो पळय दिलो इन्क्वायरी रिपोर्ट जो डिपार्टमेंटाची डेप्युटी डायरेक्टर आहा नॅन्सी फेर्नांडीस हिच्या हातीन पडल्या उपरांत हिणी खंय तरी तो रिपोर्ट लॉ डिपार्टमेंटाक धाडपाक जाय आसलो किंवा एडवोकेट जनरल, कित्याक ते कोर्ट मॅटर कोर्टाची ऑर्डर आसली, ताका लागून एडवायस घेवपाक एडवोकेट जनरल किंवा लॉ डिपार्टमेंटाक धाडूंक जाय आसलो. पूण हांगा खंय तरी पयशांची मागणी हांगा उलाढाल सगळी जाली, पयशे थारले सगळे आनी हांकां वाटोवपाक ही डेप्युटी डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन पळय आहा हिणी स्वता निर्णय घेतलो की डी नोवो इन्क्वायरी स्टार्ट करपाची, म्हणजे फ्रेश इन्क्वायरी स्टार्ट करपाची. आनी त्या प्रमाणे फ्रेश इन्क्वायरी हेंच्यांनी स्टार्ट केल्या आनी बेस्ट नोटिसी बिटीसी धाडपाचो सगळो खेळ चल्ला हांगासर. आतां आमी जवळ जवळ म्हाका दिसता 25 वेळा ITI एप्लिकेशनां फायल केली रिपोर्ट मागपाक, तर 8 जे लायता. 2-3 तिका मेळोन सांगलें की